सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर म्हटलं चला, सकाळची रुटीन तर नेहमीच तुम्ही पाहता आज माझी संध्याकाळची रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया. तर त्यासाठी चला, आज मला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची होती. तर त्यासाठी मी आता इथे शेवग्याच्या शेंगा सोलून घेत आहे आणि एकीकडे चहासुद्धा ठेवलेला आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, माझी सवयच आहे, जोपर्यंत चहा होतो ना तोपर्यंत काही ना काही काम मी करतच राहते. ते 5-7 मिनटंही मी काही वाया घालवत नाही. तर इकडे भाजी करायची होती शेवग्याच्या शेंगाची, तर शेंगा सोलायच्या बाकी होत्या. म्हटलं चला, चहा होते आहे तोपर्यंत मस्त शेंगा सोलून घेऊया. आणि अशा छोट्या छोट्या टिप्स जर आपण फॉलो केल्या ना तर आपला खूप सारा वेळ वाचतो. कालच्या व्हिडिओमध्ये मी अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, ज्यामध्ये आपलं किचनचं काम अगदी सोपं होऊन जाते. अजूनपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा. तर चला, मस्त इकडे शेंगा सोलून झाला तोपर्यंत माझा चहासुद्धा झाला. आता कितीही गरमी पडत असली तरी संध्याकाळचे 5 किंवा 5:30 वाजले की चहाची तलब तर मला जातेच जाते, कारण मला सवयच आहे संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही टाईम चहा पिण्याची. चला, मस्त चहा झालेली आहे आणि आज थोडीशी भूकसुद्धा लागली होती. तर म्हटलं बटर होते घरामध्ये तर थोडेसे 2-4 बटरही खाऊन घेऊया. थोडीशी भूक तर संध्याकाळी लागतच असते. आणि आता तरी मस्त पावसाळा सुरू होणार आहे. माहिती नाही केव्हा पाणी पडते आणि केव्हा पाऊस येतो, तर मरणाचं गरम व्हायला लागलेलं आहे. आता तर असं वाटतं आहे कधी पाऊस पडतो आणि कधी नाही. चला, भूक लागली होती त्यासाठी मस्त 2-4 बटर खाऊन घेते. तसं तर संध्याकाळचं रुटीन म्हणा किंवा सकाळचं रुटीन म्हणा, आपल्या सगळ्याच बायकांचं सेमच असते. थोडंसं वेगळं असू शकते. सकाळचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक हे तर काही आपल्याला सुटत नाही. पण म्हटलं चला, आज तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीनच शेअर करूया. तर आज मला मसाल्याची भाजी बनवायची होती. एकीकडे भातसुद्धा ठेवलेला आहे आणि मसाल्याची भाजी अशा गरमीमध्ये काही खावीशीही वाटत नाही, पण दुसरा काही पर्यायसुद्धा नाही आहे. एक तर दाणे लावून भाजी बनते किंवा दाण्याचा कूट टाकून, नाही तर मग मसाल्याची बनते. आणि दाणे लावून भाजी मुलांना काही जास्त आवडत नाही, म्हणून मग मसाल्याची बनवावी लागते. भलेही मसाला थोडासा कमी टाकते पण मग मसाल्याचीच बनवावी लागते. 2-3 दिवसातून एकदाच बनवते, रोज रोज तर काही मसाल्याची भाजीसुद्धा खावीशी वाटत नाही. तर त्यासाठी चला, आता मस्त कांदासुद्धा कापून घेत आहे. मसाल्याची भाजी म्हटलं की कांदा, लसूण आणि खोबरं ही 3 वस्तू तर लागताच लागतात. लसूण सोलला, कांदा आता मस्त भाजून घेते. मसाल्याच्या भाजीची टेस्ट जर वाढवायची असेल ना तर जी आपली वांगे भाजण्याची, पापड भाजण्याची जाळी येते ना, त्यावरती जर कांदा टमाटर भाजून संग भाजी केली ना की खूप छान टेस्ट लागते त्याला. पण मी काही कधी जेव्हा इच्छा होते ना तेव्हाच मी भाजते. अशी रोज रोज काही भाजणं चांगलंही नाही आहे डायरेक्ट गॅसवरती कांदा टमाटर. त्यामुळे मग असं कापूनच तव्यावरती भाजलं की ते तरी पुरते आपल्याला. थोडीशी हेल्थची सुद्धा काळजी तर आपल्याला घेतलीच पाहिजे रोज रोजच्या जेवणामध्येही. आणि कधीतरी भाजलं तर काही हरकत नाही, पण नेहमी भाजणंही काही चांगलं नसते. त्यामुळे मग असा ताव्यावरतीच मी कांदा आणि खोबरं भाजून घेते. त्याचीही टेस्ट चांगलीच येते, एवढी काही खराब येत नाही. कांदा खोबरं भाजलं की त्याला थोडा वेळ थंडही होऊ द्यावं लागते, त्यानंतरच त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं जाते. तर कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आणि ते थंड होते तोपर्यंत दिवाबत्तीचीही वेळ झाली होती. आणि मग दिवाबत्तीही मला करायची होती, तर म्हटलं चला आधी दिवाबत्ती करून घेऊया. तर बघा, तुपाच्या वाती मी बनवल्या होत्या ना, त्या या प्रकारे दिव्यामध्ये लावते. आणि आता अधिक महिनाही सुरू आहे तर जास्तच दिवे लावावे लागतात. तसेही 3-4 दिवे तर लागतातच माझ्या घरामध्ये. एक तुळशीपाशी, एक बेलपत्रीच्या झाडाजवळ आणि एक दारामध्ये, असे 3 दिवे तर फिक्सच आहे. संध्याकाळच्या वेळेस दारापाशी दिवा लावणं किंवा बेलपत्रीच्या झाडाजवळ दिवा लावणं किंवा तुळशीजवळ दिवा लावणं ही खूप शुभ मानलं जाते. संध्याकाळच्या वेळेस ह्या तिन्ही ठिकाणी आपल्याला दिवा लावलाच पाहिजे आणि आपल्या घरात प्रसन्नता वाढते आणि घरात लक्ष्मी येत राहते, नांदत राहते आणि आपल्या घरातली सगळी नेगेटिव्हिटी दूर होऊन जाते आणि आपल्या घरात हमेशा नेहमी पॉझिटिव्हिटी राहते. त्यामुळे तुळशीजवळ बेलपत्रीचं झाड असेल तर त्याच्याजवळ आणि बाहेर दारामध्येही आपल्याला दिवा लावलाच पाहिजे. चला, दिवाबत्ती केली आणि मस्त मग शेवग्याच्या शेंगाची भाजी देखील करून घेतली. आता रेसिपी तर मी काही शेअर नाही केली तुमच्यासोबत.
नेक्स्ट टाईम तुम्हाला हवी असेल तर नक्कीच करेल शेवग्याच्या शेंगाची भाजी. तसं जशी आपण मसाल्याची भाजी करतो ना तशीच असते. तर मस्त तर्रीदार भाजी बनवून गेली आणि आता भाजी झाली की सगळ्यात आधी माझं जे काम असते ते म्हणजे जेवढी भांडी पडलेली असतात ना ती सगळी घासून घ्यायची, किचन क्लीन करून घ्यायचं. कारण की मग जेवण केल्यावर अजूनही भांडे निघतात आणि मग स्वयंपाकाचीही भांडी असतात तर खूप सारी भांडी जमा होऊन जातात. मग छोटंसंच किचन असल्यामुळे ना इथे मला काही घासता जमत नाही. त्यामुळे मी काय करते ना, स्वयंपाक झाला की जेवढीही भांडी पडलेली असतात तेवढी सगळी भांडी मी आधी घासून घेते, किचनसुद्धा मस्त क्लीन करून घेते आणि त्यानंतरच आम्ही जेवायला बसतो. नाहीतर मग खूप सारी भांडी जमा होतात आणि मग जेवण झालं की थोडासा आळसही येतो भांडी घासण्याचा. त्यासाठी मग जेवणाचीच फक्त भांडी उरलेली असतात तर ती मी जेवण केल्यावर घासते. आणि तसंही मग जेवण केलं सगळं काम करायलाही रात्रीचे 11 साडे 11 वाजून जातात. सकाळची सुद्धा तयारी करावी लागते. त्यासाठी मग मी किचन क्लीन करून घेते आणि मग स्वयंपाकाची चहा पाण्याची जेवढी भांडी असतात ना तेवढी सगळी घासून घेते. आणि त्यानंतर आता चला मस्त फ्रेश झाली. आणि फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात जास्ती जो कम्फर्ट येतो तो मला गाऊन घातल्यानंतरच येतो. त्यामुळे मग संध्याकाळचं सगळं कामं झाले की मी लगेच फ्रेश होऊन जाते. म्हणजे कधी कधी जास्तच जर गरमी होत असली तर आंघोळ करून घेते आणि लगेच मग गाऊन घालून घेते. आणि मस्त आता आम्ही सगळे जेवायला बसतो. दुपारचं जेवण तर काही सोबत होणं शक्य नसते कारण सगळे आपापल्या कामावरती असतात. त्यामुळे तर रात्रीचं जेवण तर आम्ही सगळे सोबतच करतो. दिवसातून एकदा तरी सगळ्या परिवाराने सोबत जेवण केलं पाहिजे. याने आपल्या घरातील प्रेम वाढतो आणि आपुलकीही वाढते. नाही तर आजच्या ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये सगळे आपापल्या मोबाईलमध्ये घुसलेले असतात. कुणाला कुणाशी बोलायलाही वेळ नसतो. त्यामुळे एक टाईम तरी सगळ्या परिवाराने मिळून जेवण केलंच पाहिजे. आम्ही तरी संध्याकाळचं जेवण सगळे मिळूनच करतो. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.